राज्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांचा आज महाराष्ट्र बंद। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन। आणि मान्सूनपूर्व पावसामुळे खरीप पेरणीला वेग। आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। मुंबई वगळता राज्यात अनेक जिल्ह्यात बंदला प्रतिसाद मिळत आहे। राज्यातल्या नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, बीड, नांदेड या जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। या बंदमध्ये व्यापारी आणि सामान्य जनतेनं सहभागी होऊन बळीराजाचा संप यशस्वी करावा असं आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे। नांदेडमध्ये बंद यशस्वी करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। यावेळी 15 शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली। नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीवर बंदचा परिणाम दिसून आला नाही। आज भाज्यांच्या 450, कांदा बटाट्यांच्या 40 आणि फळांच्या 300 गाड्यांची आवक झाली। आज जागतिक पर्यावरण दिन। या निमित्तानं जागतिक पर्यावरणाच्या समस्यांची दखल घेऊन त्याची चर्चा करण्यात येते। वाढत्या तंत्रज्ञानानं पर्यावरणाचा झपाट्यानं ऱ्हास होत आहे। पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त होत आहे। यंदाचा जागतिक पर्यावरणाचा विषय आहे कनेक्टिंग पीपल टू नेचर, म्हणजेच पर्यावरण निसर्ग यापासून दूर जाणाऱ्या पिढीला पर्यावरण रक्षणाचं महत्त्व समजावून निसर्गाजवळ आणण्यात येणार आहे। पर्यावरण रक्षण हा भारतीय संस्कृतीचा वारसा आणि शिकवण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। पर्यावरण रक्षणासाठी फक्त एक दिवस जागरूकता दाखवणं योग्य नाही, वर्षभर पर्यावरण रक्षणाचं कार्य करण्याची गरज केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केली। या दिनाच्या निमित्तानं दिल्ली, गाझियाबाद, फरीदाबाद, गुरुग्राम, नोएडासह देशातल्या 4000 शहरात कचरा पृथक्करण योजना राबवण्यात येणार आहे। केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू नवी दिल्लीत या योजनेचा शुभारंभ करणार आहेत। स्वच्छ भारत स्वच्छ शहर विकास योजनेअंतर्गत ऑक्टोबर 2019 पर्यंत घराघरात जाऊन ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचं उद्दिष्ट आहे। तो कचरा संयंत्रापर्यंत पोहोचवून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज देशात आणि राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। जागतिक पर्यावरण दिन दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात साजरा करण्यात आला। एक दिवस वाहनाशिवाय या संकल्पनेद्वारे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तपस भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली हा दिन साजरा करण्यात आला। 5 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहनांचा तर 2 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरून येणाऱ्यांनी सायकल किंवा पायी येण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। देशात विविध भागात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे खरीप पेरणी वेगानं सुरू आहे। शुक्रवारपर्यंत देशात 72 लाख हेक्टरवर खरीप पेरणी झाली असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे। देशात सरासरी खरीप पेरणीचं 1063 लाख हेक्टर क्षेत्र आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे। हरभरा डाळ वगळून इतर डाळींवरील साठवणूक निर्बंध काढून टाकण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारनं घेतला। यासंबंधीची अधिसूचना लवकरच प्रकाशित केली जाणार आहे। तुरीच्या सरकारी खरेदीची वाढीव मुदत 31 मे रोजी संपली। सरकारनं नाफेडच्या माध्यमातून सुमारे 6 लाख टन तूर खरेदी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। ज्वारी 1900, 1700, बाजरी 1300, 1300, मका 1365, 1365, भेंडी 3000, 2000, वांगी 1800, 900, फ्लॉवर 3500, 2200, केळी 400, 225, आंबा 5000, 2000 आणि लिंबू 2800।
बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। आता पाहूयात हवामान वृत्त। नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे। पुढील 48 तासात राज्यात काही ठिकाणी व त्यानंतर कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। शेतकरी बंधूंना इशारा देण्यात येत आहे की मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील 24 तासात तसेच विदर्भात पुढील 48 तासात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। शेतकरी बंधूंनी जोरदार वाऱ्यापासून पिकांचे संरक्षण करावे। कोकणात खरीप भात व नागलीची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बियाणाची पेरणी पूर्ण करावी। तसेच कोकण व कोल्हापूर विभागात भात व नागलीची धूळ वाफ पेरणी करावी। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात खरीप पिकांच्या पेरणीसाठी जमिनीची मशागत पूर्ण करावी व पेरणीसाठी लागणारे सुधारित प्रमाणित बियाणे व इतर निविष्ठांची उपलब्धता करून ठेवावी। पूर्व मोसमी पावसामुळे पपई पिकामध्ये खोडाजवळ पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी। कोकणात भात रोपवाटिकेतील तणांच्या नियंत्रणाकरता पेरणीनंतर वाफे ओले होताच ताबडतोब किंवा 5 ते 6 दिवसांपर्यंत परंतु तणे उगवण्यापूर्वी ब्युटॅक्लोर 50% क्रियाशील घटक मॅचेट हे तणनाशक 60 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून वाफ्यांवर फवारणी करावी। मध्य महाराष्ट्रात खरीप हंगामातील भाजीपाला लागवडीसाठी गादी वाफ्यावर रोपे तयार करावीत। तसेच पुनर्लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागतीची कामे उदाहरणार्थ जमीन उभी आडवी खोलवर नांगरणे, चांगली कुळवणी करून चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळणे ही कामे करून घ्यावी। मराठवाडा विभागात सोयाबीन पिकाच्या योग्य व्यवस्थापनासाठी जमिनीची 2 ते 3 वर्षात किमान एकदा तरी खोल नांगरणी करावी। जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई 34-28, पुणे 35-24, नागपूर 43-30, औरंगाबाद 36-24, सोलापूर 38-21 आणि नाशिक 33-24। हवामानाविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार। मंडळी नमस्कार। आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, मासे हा आपल्या आहारातला एक प्रमुख घटक, पोषणाची गरज भागवणारा आणि त्याचबरोबर चवीचे चोचले देखील पुरवणारा। या माशांसाठी आपण अवलंबून आहोत ते समुद्रावर। मासेमारी हा अनेकांच्या उपजीविकेचा प्रमुख व्यवसाय आहे। ही मासेमारी करत असताना सागरी मत्स्य संपत्तीचं आपल्याकडून संवर्धन होतंय ना, किंवा या मत्स्य संपत्तीला आपण हानी तर पोहोचत नाही होत ना, याकडे सुद्धा लक्ष देणं ही आपली जबाबदारी आहे। त्या अनुषंगानेच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, बांद्रा, मुंबई इथं सहयोगी संशोधन अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या डॉक्टर भावेश सावंत यांना। सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की मत्स्य संपत्ती म्हणजे नेमकं काय आणि त्यामध्ये कोणकोणत्या माशांचा समावेश होतो?
मत्स्य आणि मत्स्यसंपत्ती हे दोन शब्द आहेत शब्दशः, परंतु मत्स्य म्हणजे फक्त मासे, परंतु मत्स्यसंपत्तीमध्ये सागरामध्ये उपलब्ध होणारे जसं कोळंबी आहे, खेकडा आहे किंवा वाम आहे, हे सगळे जे प्रकार आहेत या सगळ्या प्रकारांना एकंदरीत आपण मत्स्यसंपत्ती या खाली आपण घेतो. बरोबर. आता या मत्स्य संपत्तीचा खरं म्हणजे खवय्यांना फारच लळा आहे, अर्थात त्यामुळे माशांची गरज ही दिवसेंदिवस वाढतेच आहे. पण व्यवस्थापनाचा जेव्हा आपण विचार करतो बरोबर. तर हे व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आणि त्यासाठी काय काय केलं गेलं पाहिजे याबद्दल सांगा. अर्थातच हे अतिशय महत्त्वाचं हा एक व्यवस्थापनाचा विषय आहे. कारण मासेमारी करणारी जी जनता आहे किंवा आपण मासेमार बंधू म्हणू, यांच्यासाठीचा जो उपजीविकेचा जो भाग आहे हा या मासेमारीवरती अवलंबून असतो. परंतु ही मासेमारी करत असताना आपण त्याचं संरक्षण करणं तितकंच महत्त्वाचं आहे. ही एक आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी मासेमारी करत असताना पार पाडणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ह्या जबाबदारीलाच आपण एक व्यवस्थापन असं म्हणू शकतो. आणि या व्यवस्थापनामध्येच कशा पद्धतीने मासेमारी करावी, कितपत मासेमारी करावी किंवा आपल्या सागरामध्ये जे क्षेत्र आहे त्या कोणत्या क्षेत्रापर्यंत आपण मासेमारी करावी, ह्या विविध गोष्टी आपण आज इथं आपण बघू शकतो. मासेमारीचा विचार करत असताना तुम्ही जसं म्हणालात की ती करत असताना कशी करावी किंवा कोणती काळजी घ्यावी याकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. तर आपण त्या मुद्द्यावर थोडासा प्रकाश टाकूया की मच्छीमार बंधूंनी मासेमारी करत असताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे. अर्थातच आता सगळ्यात अगोदर मी थोडंसं याचं बॅकग्राऊंड सांगतो. म्हणजे आपल्या इकडं मासेमारीचं जे क्षेत्र आहे किंवा किती प्रमाणामध्ये मासेमारी आपल्याला मिळू शकते, तर सर्वसाधारण विचार केला तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या लगत एक असा अंदाज आहे की 5 लाख टनपर्यंत प्रत्येक वर्षी आपण मासेमारी करू शकतो. आणि ह्या मासेमारी करण्यासाठी एक ठराविक संख्येमध्ये मासेमारी बोटींची संख्या असणं गरजेचं आहे. परंतु मासेमारी जसं उघड्या समुद्रामध्ये आपण करतो त्याच्यावरती थोडंसं नियंत्रण असण्याची सुद्धा गरज आहे. कारण आज आपण जर बाजारात गेलो तर आपल्या लक्षात येतं की काही ठराविक प्रकारचे मासेच मिळतात किंवा मोठ्या प्रकारचे मासे मिळू शकत नाहीत. पॉम्पलेट म्हणा किंवा सुरमई म्हणा, जसं पूर्वी आपल्याला मोठ्या मोठ्या ह्या आकाराच्या मिळत होत्यात, आजच्या घडीला त्याचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे. तर ह्या सगळ्यांना कारणीभूत एक प्रकार आहे तो म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारी मासेमारी आणि गरजेपेक्षा जास्त समुद्रामध्ये आज आपल्याकडे बोटी आहेत. तर याचा कुठंतरी आपल्याला समतोल राखला पाहिजे. नाहीतर भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती मासेमारी होऊन हा जो माशांचा जो साठा आहे तो हळूहळू कमी होत जाईल, माशांची संख्या कमी होत जाईल, त्याचं आकारमान कमी होत जाईल आणि ह्या एकंदरीत गोष्टीचा जर विचार केला तर आर्थिक तोटा जो होणार आहे तो मासेमारी बांधवांचाच होणार आहे. आता संवर्धनाचा जेव्हा आपण विचार करतो तर या मत्स्य संपत्तीच्या संवर्धनासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे, वैयक्तिक पातळीवर कोणत्या गोष्टींची खबरदारी घेता येऊ शकेल याबद्दल काय सांगाल. याच्याबद्दल आपण खूप मोठ्या प्रमाणावरती जनजागृती करत असतोच. याच्यामध्ये काही केंद्रीय संस्था आहेत किंवा महाराष्ट्र शासनाचा मत्स्य विभाग आहे, यांच्यामार्फत वेळोवेळीवरती आपण जनजागृती करत असतो की पावसाळी मासेमारी बंद करावी किंवा या कालावधीमध्ये आपण काय करावं की जेणेकरून पावसाळ्यामध्ये ज्यावेळी जर मासे अंडी देत असतील, पिल्लं देत असतील तर त्यांना वाव दिला पाहिजे. या कालावधीमध्ये आपण बऱ्यापैकी मासेमारी बंद ठेवली पाहिजे जेणेकरून माशांना एकदा तरी प्रजननाची वेळ मिळेल. असं न घडलं तर भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या माद्या आहेत किंवा प्रजननक्षम नर आहेत अशा कालावधीमध्ये ते घोळक्याने फिरत असतात आणि घोळक्यानेच पकडले जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीने माद्यांची नायनाट होऊ शकते, त्यांच्यापासून मिळणारी पिल्लं मिळणार नाहीत. तर हा एक प्रकार झाला. दुसरी गोष्ट आहे की जी तीव्र आहेत किंवा आपण त्यांना इंग्लिशमध्ये मॅनग्रोव्ज म्हणतो, तर हे मॅनग्रोव्हचं जे क्षेत्र आहे आपल्या अर्बनायझेशनमुळे किंवा बिल्डिंग्स बांधण्याच्या कारणामुळे हळूहळू कमी होतंय आणि हे मॅनग्रोव्हला खूप मोठं महत्त्व आहे. अशा मॅनग्रोव्हच्या ठिकाणी काही ठराविक माशांची पिल्लं मोठी होत असतात आणि या ठिकाणी त्यांना अन्न सुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळू शकत असतं. जर आपण अशा मॅनग्रोव्हचं जर संरक्षण केलं, काही क्षेत्र आपण संरक्षित क्षेत्र म्हणून राखून ठेवली तर भविष्य काळामध्ये याच्यापासून आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो. मत्स्य निर्मिती होऊ शकते, माशांची पिल्लं बीज आपण जी म्हणतो ते अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठी होऊन ती परत सागरात जाऊ शकतात. आणि अशा पद्धतीने जर आपण आपल्या वैयक्तिक म्हणा किंवा सामूहिक रीतीने सुद्धा आपली एक जबाबदारी म्हणून जर हा विषय हाताळला तर आपल्या सगळ्यांच्या फायद्याचा होऊ शकेल. निश्चितच. ग्लोबल
वॉर्मिंग हा एक जो विषय आहे तो संपूर्ण निसर्गाला सध्या ग्रासतो आहे बरोबर आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होते. त्याचे परिणाम हळूहळू जाणवायला लागलेले आहेत. मत्स्य संपत्तीवर त्याचा कसा परिणाम दिसून येतो? निश्चितच याच्या सुद्धासाठी मोठ्या प्रमाणावरती आपण संशोधन कार्य केलेलं आहे. तर ग्लोबल वॉर्मिंग हा एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. वाढतं तापमान आणि त्या वाढत्या तापमानामुळे काही ठराविक मत्स्य प्रजाती आहेत, तर ह्या मत्स्य प्रजात्यावरती त्याचा निश्चितच फरक पडत आहे. कसं असतं की निसर्गाने काही ठराविक गोष्टींचं समीकरण मांडून ठेवलेलं आहे. तर याच्या अनुषंगानं काही ठराविक खाद्य वनस्पती या निसर्गामध्ये त्यांची उपजत होत असते. जर समजा ग्लोबल वॉर्मिंगमुळे जर समुद्राचं जे वातावरण आहे तापमान जर वाढत गेलं, तर अशा वाढत्या तापमानामुळं माशांना अनुकूल जो भाग असतो किंवा वातावरण असतं किंवा तापमान असतं, जर ते त्यांना गरजेपेक्षा जास्त होत असेल तर अशा वातावरणापासून मासे दूर जाण्याचा प्रयत्न करतात. आणि जर समजा त्यांना खाद्यच मिळालं नाही तर निश्चितपणे मासे अशा प्रदेशात येणं टाळतील आणि भविष्यकाळामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला फरक जाणवेल. आजच्या घडीला सुद्धा काही ठराविक ज्या मत्स्य प्रजाती आहेत ज्या पहिल्या भारताच्या किनारपट्टीवरती मिळत नव्हत्या म्हणा किंवा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरती मिळत नव्हत्या, अशा प्रजातीसुद्धा काही ठराविक कारणास्तव त्यांचा शिरकाव होत असतो. आणि असा शिरकाव झाल्यामुळं मूळचे जे मासे असतात त्यांच्यासाठी मिळणारं जे खाद्य आहे याच्यामध्ये वाटप होतं आणि मोठ्या प्रमाणावरती असे जे मत्स्यसाठे आहेत ते त्याच्यापासून खाद्याअभावी दूर राहू शकतील किंवा खाद्य शोधण्यासाठी इतरत्र जाऊ शकतील. तर हा एक मोठा प्रभाव होण्याची शक्यता आहे. बरोबर. सागरी पर्यटन सुद्धा दिवसेंदिवस वाढायला लागलेलं आहे. सुट्ट्यांचे दिवस सुरू झाले की समुद्राखाली जाऊन तिथले प्रवाळाचे साठे म्हणा किंवा वेगवेगळे मासे बघायला हल्ली लोकांना आवडू लागलेलं आहे आणि त्याचा बराच प्रचार किंवा त्याचं बरंच मार्केटिंग सुद्धा हल्ली केलं जात आहे. तर त्याचा सागरी संपत्तीवर होणारा परिणाम आणि तो आपण कसा, म्हणजे एक पर्यटक म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याबद्दल सांगा. विषय थोडासा म्हणजे व्यवस्थितपणे हाताळण्याची गरज आहे. कारण पर्यटक म्हटलं की आपण आपल्याला वाटतं की पर्यटनासाठी आलेलो आहेत, परंतु आपली सुद्धा एक जबाबदारी आहे. ज्यावेळी आपण पर्यटक म्हणून जातो तर निसर्गाला आपण हानी पोचवत नाही का याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु या दोन्ही गोष्टीची सांगड व्यवस्थित होणार नाही. कसं असतं की पर्यटक म्हणून आपण मोठ्या प्रमाणावरती जर एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर जात असेल तर मोठ्या प्रमाणावरती तिथली जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिच्यावरती आघात होण्याची शक्यता आहे. स्नॉर्केलिंग म्हणा किंवा अशा पद्धतीच्या काही डॉल्फिन राईड्स आहेत. तर अशा पद्धतीचे जे खेळ आहेत म्हणून आपण त्यांना गेम्स म्हणतो, गेम फिशरीज वगैरे. तर अशा पद्धतीने जर आपण समुद्रामध्ये शिरकाव करत असतो आणि मोठ्या प्रमाणावर त्याचा शिरकाव होत असेल तर जी प्रवाळ आपण जसं म्हटलात तर त्यांचा नाश होण्याची शक्यता आहे. कारण हे खूप डेलिकेट असतात. अशा ठिकाणी जे असणारे समुद्राचे जे मासे आहेत ती समुद्र संपत्ती आहे ती अतिशय देखणी असते, सुंदर असते, परंतु नाजूक असते. आणि अशा पद्धतीने जर आपण मानवनिर्मित असे काही धोके निर्माण केले तर अशा ठिकाणी त्यांचा नाश होण्याची शक्यता आहे. भविष्यकाळामध्ये त्यांची जी साधन संपत्ती आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती खराब होऊ शकते. आणि या गोष्टी निर्माण व्हायला हजारो वर्ष जातात आणि त्याचा ऱ्हास होण्यासाठी मात्र काही वर्षांचा कालावधी पुरतो. कारण आपला जो उत्साह असतो किंवा आपल्याला सगळं काही बघण्याची जी काही उत्सुकता असते तर त्या पोटी या सगळ्या अनेक वर्षांपासून घडत असलेल्या गोष्टींचा आपण नायनाट करत नाही ना, याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देणं निश्चितच गरजेचं आहे. तीव्र किंवा पाणथळ जागांचा तुम्ही उल्लेख केला तर त्याचं थोडंसं महत्त्व पुन्हा एकदा आपण अधोरेखित करूया. कारण शहरांची फुफ्फुसं या तीव्रांना म्हटलं जातं. तर थोडंसं त्याचं महत्त्व आणि एकूणच मत्स्य संपत्तीच्या संवर्धनासाठी त्याची भूमिका याबद्दल पुन्हा एकदा थोडंसं आपण त्याबद्दल आपल्याला मॅनग्रोव्ज शिवाय पर्याय नाही. मॅनग्रोव्हची राखण करणं अतिशय गरजेचं आहे. खारपुटी ज्याला म्हटलं जातं, कांदळवन म्हटलं जातं. तर हे एक जसं आपण फुफ्फुसं म्हटलात त्या पद्धतीनंच ती खरोखरच फुफ्फुसांचंच काम करत असतात. कारण समुद्र किनारा आणि शहर वस्ती याच्यामध्ये एक इंटरफेस, एक नैसर्गिक बाउंड्री असणं गरजेचं आहे. आपल्याला एक अनुभव, खूप मोठा वाईट अनुभव आहे ज्यावेळी सुनामी येते. कारण जर समुद्र आणि शहरी वस्तीमध्ये जर व्यवस्थित काही सोय नसेल, बाउंड्रीज नसतील, तर ज्या पद्धतीने सुनामीने एवढा मोठा धुमाकूळ घातला तर अशा पद्धतीच्या सुनामीजला आपण भविष्य काळामध्ये आपण स्वतःच कारणीभूत राहू. त्याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला म्हणजे तोंड द्यावं लागेल. जर कांदळवनं असतील, मॅनग्रोव्ज असतील तर तिथं जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्या नैसर्गिक साधन संपत्तीवरती बहुतेक माशांचे प्रजाती जिवंत राहू शकतील.
भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचं जे कांदळवन आहेत म्हणा किंवा हे जे मॅनग्रोव्हचे पट्टे आहेत त्यांचं आपल्याला संरक्षण करणं ही एक आत्मीयतेची बाब आहे. हे आपल्या सगळ्यांच्यासाठी महत्त्वाची बाब आहे. फक्त शहरीकरणाच्या हव्यासापोटी आपण फक्त त्यांचा नाश करू करणं हे शकत आपल्या पायावरच कुऱ्हाड मारून अर्थात घेण्यासारखं आहे. अर्थात भविष्य काळामध्ये ते आपल्या लक्षात येईल. तर आजच वेळ आहे ग्लोबल वॉर्मिंग आणि कांदळवन ह्या दोन्ही गोष्टीकडे आपण अतिशय नाजूक गोष्टी म्हणून लक्ष देऊन त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. बरोबर. प्रदूषणाचा भस्मासूर हाही एक महत्त्वाचा विषय आहे. अर्थात. तर सागरी संपत्तीवर त्याचे होणारे परिणाम आणि त्याचे दूरगामी होणारे परिणाम कारण याबद्दल प्रदूषण हे जसं द्योतक आहे प्रगतीचं, तर प्रदूषण टाळणं एवढं सहज नसलं तरी पण प्रदूषणाचा जो काही भाग आहे तो आपल्याला टाळणं गरजेचं आहे. कारण प्रदूषणामुळं खूप मोठ्या प्रमाणावरती मत्स्य संपत्तीच्या साठ्यांची हानी होत आहे. जे मासे समुद्र किनारी जसं आपण कांदळवन वगैरे म्हणतो, बहुतेक माशांची पिल्लं ही किनारपट्टीच्या भागामध्ये येऊन खाद्य शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मोठ्या प्रमाणावरती जसं मुंबईचं आपलं जे शहरीकरण झालेलं आहे, मुंबईच्या किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणावरती कारखाने आहेत. भविष्य काळामध्ये अजून यांच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे किंवा इतर औष्णिक विद्युत केंद्र येण्याची शक्यता आहे. तर यांच्यामुळं भविष्यामध्ये किनारपट्टीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण अपेक्षित आहे. तर या गोष्टीचं कशा पद्धतीनं टाळता येतील याच्याकडे आपण त्याचं लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून या सगळ्या प्रदूषणामुळं किंवा समुद्रामध्ये इतर गोष्टी घडत असतात, तेल लिकेज होत असतं किंवा टँकर्सचं जे वाहतुकीचा फटका होत असतो, तर मोठ्या प्रमाणावरती बोटींची वर्दळ सुद्धा असते. तर या सगळ्या गोष्टींच्यामुळं सुद्धा या जी मत्स्यसंपत्ती आहे हिच्यावरती परिणाम होत असतो. बरोबर. आता यामध्ये थोडक्यात जे जनजागृतीचे प्रयत्न तुम्ही म्हणालात की संवर्धनासाठी बरेचसे जनजागृतीचे प्रयत्न केले जातात, तर ते उपक्रम नेमके काय असतात आणि त्याची माहिती जनसामान्यांना कशी मिळू शकते याबद्दल थोडक्यात थोडक्यातच सांगतो की जसं महाराष्ट्र शासनाचा मत्स्य व्यवसाय विभाग आहे, भारत सरकारी सुद्धा आपल्याला डिपार्टमेंट ऑफ फिशरीज एक वेगळं असं आपल्याकडं स्थापना आहे. तर याच्या अंतर्गत काही ठराविक संस्था आहेत, जसं की आपल्या मुंबईमध्ये सुद्धा केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था वर्सोवा इथे आहे, सेंट्रल मरीन फिशरी रिसर्च इन्स्टिट्यूट त्यांची सुद्धा संस्था मुंबईमध्ये आहे. तर या संस्थेतील जे शास्त्रज्ञगण आहेत किंवा कोकण कृषी विद्यापीठ यांची सुद्धा मत्स्य विद्याशाखा आहे, त्यांचं रत्नागिरी इथे कॉलेज आहे आणि संपूर्ण किनारपट्टीवरती आमचे संशोधन केंद्र आहेत. तर या संशोधन केंद्राच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणावरती जनजागृती करतो. तर मासेमारी बांधव असतील किंवा या व्यवसायाशी संदर्भात निगडीत जे मंडळी आहेत त्यांच्या दारापर्यंत पोहोचून आपण जनजागृती करतो की कोणत्या काळामध्ये मासेमारी बंद करावी, की याचा दूरगामी परिणाम काय होणार आहेत जर आपण मासेमारी बंद नाही ठेवली, पावसाळी मासेमारी बंद ठेवावी याच्याबद्दल आपण मोठ्या प्रमाणावरती जनजागृती केलेली आहे. मागच्या 2 दशकामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोकांना याचं महत्त्व जाणवलेलं आहे. त्याच पद्धतीनं जी बोटींची संख्या आहे किंवा तिवरांचा नाश आणि त्याच्यामुळे होणारा परिणाम या सगळ्या गोष्टींच्याबद्दल सुद्धा आपण त्यांना जनजागृतीच्या माध्यमातून सांगत असतो. शिवाय हल्लीच अलीकडच्या काळात भारत सरकारचं सुद्धा नीलक्रांतीचं जे धोरण आहे की मोठ्या प्रमाणावरती ते राबवायचं आहे. महाराष्ट्र शासनाच्या जे डिपार्टमेंट ऑफ फिशरीज आहे त्यांच्यामार्फत सुद्धा आता मोठ्या प्रमाणावरती काही योजना आखल्या जात आहेत आणि त्या जनसामान्यांमार्फत पोहोचवत आहोत की जेणेकरून एकंदरीतच काय आपलं जे उत्पन्न आहे मासेमारीपासून मिळणारं जे सागरी जलधी क्षेत्र म्हणा किंवा इनलँड वॉटर्स आपण म्हणतो नद्या वगैरे, इकडून सुद्धा जे उत्पन्न वाढवायचं आहे या दृष्टिकोनातून आता सरकार दरबारी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावरती कार्यरत होत आहोत. बरोबर. नागरिकांचा प्रतिसाद याला कसा आहे? लोक याबद्दल जागरूक होत आहेत किंवा त्यांचा एकूणच याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे याबद्दल काय सांगता येईल? अर्थातच काही गोष्टी आहेत की त्यांना सुद्धा पटायला लागलेल्या आहेत की खूप मासेमारीमुळं आज त्यांचं जे इकॉनॉमिक्स आहे ते सुद्धा बिघडलेलं आहे. कारण जी मोठ्या प्रमाणावरती जर बोटी वाढलेल्या असतील परंतु तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मत्स्यसाठे वाढलेले नाहीत. तर ठराविक मत्स्यसाठे आहेत आणि जर कमी प्रमाणात बोटी असतील तर त्याच्यापासून जो मिळणारा वाटा आहे तो प्रत्येकाला जास्त मिळू शकतो. परंतु बोटींची संख्या जर गरजेपेक्षा जास्त असेल तर अशा बोटींच्या संख्येमुळं मिळणारा प्रत्येकाला जो माशांचा जो उत्पन्नाचा वाटा आहे तो कमी कमी होत चाललेला आहे. प्रत्येक फेरीमध्ये जसं पूर्वी म्हणतात की त्यांना मोठ्या प्रमाणावरती मासळी मिळत होती आणि त्याच्यापासून मिळणारं जे उत्पन्न होतं ते सुद्धा खूप चांगलं होतं.
शाश्वत होतं. बरोबर. परंतु आजच्या घडीला थोडीशी नाराजी आहे, बोटींची संख्या वाढलेली आहे, मासेमारी मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि मिळणारं जे आपण म्हटलं उत्पन्न, तर दरडोई उत्पन्न हे तसं कमीच आहे. बरोबर. म्हणजे एकूणच या सगळ्या चर्चेचा गोषवारा जर आपण काढायचा म्हटला तर जो चांगला इतिहास होता, म्हणजे जेव्हा चांगलं उत्पन्न मिळत होतं, चांगली मासळी मिळत होती, तो इतिहास त्याची पुनरावृत्ती करायची असेल तर त्यासाठी थोडासा धीर धरणं गरजेचं आहे आणि संवर्धनाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे असं म्हणायला हरकत नाही. मंडळी, आपण बघितलं की निसर्गावर आधारित असलेला हा मासेमारीचा उद्योग, त्यामधनं फायदा कमवायचा असेल तर जबाबदारीचं भान देखील आपण ठेवलं पाहिजे. या नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा त्या दोन्हीचा समतोल साधला जाईल तेव्हाच लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत हे संचित, ही सागरी संपत्ती आपण पोहोचवू शकू. सर, आज कार्यक्रमात आलात आणि इतकी छान माहिती आमच्या सगळ्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.